जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आता आपण आज 9:41 झाले तरी 4-5 अभंग होतील. हे साधनेच्या काळातले तुकारामांचे अभंग आहेत. साधनेच्या काळामध्ये अ, एक असतो, शंकेची बाधा फार असते, संशयाची बाधा असते. तसे अभंग आपण बघितलेत तुकारामांचे. पण आज आपण दुसरे अभंग बघणार आहोत. त्यामध्ये त्यामध्ये निर्धाराचा उच्चार जास्त असतो आणि तो साधकाला शिकण्याजोगी गोष्ट काय तर साधनेच्या काळामध्ये निर्धार सतत पाहिजे. आणि संशय अजिबातच नसला पाहिजे. हे दोन पथ्य म्हणजे श्रद्धा पूर्ण पाहिजे आणि स्वतःची परीक्षा सारखी करत राहिली पाहिजे आणि श्रद्धा पूर्ण पाहिजे. देवाची परीक्षा बघायची नाही, स्वतःची परीक्षा बघायला पाहिजे आपण साधनेच्या काळामध्ये. हे सगळं संतांच्याकडनं शिकायला मिळतं. आज हे साधनेच्या काळातले तुकारामांचे 4 अभंग आपण घेऊ शकतो. पहिला, आता माझा सर्व भावे हा निर्धार, न करी विचार आणि कांसी. आणि कांसी म्हणजे विठ्ठल सोडून दुसरा कुठला विचार करणार नाही. आणि हे अगदी तुकाराम आमचे अगदी सोप्यापासून लेवलपासून सुरुवात करून ते वैकुंठाला गेले असल्यामुळं त्यांच्यामध्ये सर्व पद्धतीचा साधकाचा अनुभव दिसतो. आणि कासी म्हणजे काय, विठ्ठल सोडून कोणालाच एक माझा कृष्ण जो आहे विठ्ठल पांडुरंग रूपानं, तो सोडून मी दुसऱ्या कोणाचा विचार करणार नाही असं ते म्हणतात. तेव्हा दुसऱ्या कुठल्या मार्गाचा विचार करणार नाही असं असतं. आता माझा सर्व भावे हा निर्धार, न करी विचार आणि कांचे. विठ्ठल सोडून मी दुसरा विचार करणार नाही आणि भक्ती सोडून इतर मार्गाचा विचार करणार नाही. आणि म्हणून मग ते निर्धार कसा व्यक्त करतात, सर्व भावे नाम गायीन आवडी. तुझं नाव आवडीनं गाईन. सर्व माझी जोडी पाय तुझे. माझं एकमेव अचिव्हमेंट आयुष्यात मी काय जोडलं असेल तर पांडुरंगा तुझे पाय. हे सोडून मला प्राप्तीच नको दुसरी कुठली. लोटांगण तुझ्या घालीन अंगणी, पाहीन भरोनी डोळे मुख. तुझं मुखाचं दर्शन घेईन, तुझ्या पायाचं दर्शन घेईन, तुझ्या पायाशी जळून राहीन. मला दुसरं काही नको आणि दुसरं काही माझ्या मनात पण येऊ देऊ नको. निर्लज्ज होऊनी नाचेन रंगणी. रंगणी म्हणजे परत अंगणीच. मी निर्लज्ज होऊन नाचेन. आता हा निर्लज्ज होणे म्हणजे काय, तर लोक काय म्हणतायत मी भक्तीला लागलो म्हणून त्याचं मला काही देणं घेणं असणार नाही. म्हणजे साधक हा शेवटी समाजाचा घटक असतो. सगळं संसार सोडून नामस्मरणात आहे म्हणलं तर तुकारामांचं लोक कौतुक करतात, तुकारामांच्या आयुष्यात त्यांना त्रास देतात. नंतर तुकारामांची देऊळ बांधतात. पण नंतर तुकारामासारखा कोण भंडाऱ्यावर जाऊन बसला तर त्याला परत वेळाच म्हणतात. ज्ञानेश्वरांना त्रास दिला आणि एकनाथांना पण त्रास, नंतर ज्ञानेश्वरांना स्थिर केलं आणि एकनाथांना त्रास दिला. एकनाथ गेल्यानंतर एकनाथांचं देऊळ बांधलं आणि तुकारामांना त्रास दिला. ही अशी आमची जगण्याचा दांभिक पद्धत असते समाजाची. आणि हे तुकारामांना पूर्ण माहीत असल्यामुळे ते म्हणाले की निर्लज्ज होऊनी नाचेना रंगणी, येऊ नेदी मनी शंका काही. मनात शंका नाही पाहिजे. हे फार पथ्य आहे. साधकाला फार मोठं तत्व सांगितलेलं आहे की एक पांडुरंग सोडून दुसरं काही नाही. ते करत असताना पांडुरंगाबद्दल शंका काही नाही. हा साधनेतला फार मोठा पथ्य त्यांनी सांगितलेलं आहे. अंकित अंकिला दास तुझा देवा, संकल्प हा जीवा. तुका म्हणे, तुझा दास व्हायचा एकमेव संकल्प माझ्या मनात. बाकी दुसऱ्या कोणाचा दास नाही होणार आणि तुझं फक्त दासच होऊन राहणार. बाकी दुसरं काही नाही. ह्या साधनेच्या काळातला निश्चय आहे आणि तो त्यांनी विठ्ठलासमोरच बोलून दाखवलेला. आता दुसरं, थोडासा शंका शंका येते. ती शंकेचं स्वरूप बघा भक्तीमध्ये कसं असतं. जनी जनार्दन ऐकतो हे मात. जनी जनार्दन म्हणजे जनामध्येच जनार्दन आहे. परमेश्वराच्या निर्मितीमध्ये की ज्या निर्मितीचा भाग, परमेश्वराची उच्चतम अशी निर्मिती म्हणजे माणूस, असं आपल्याकडे समजण्याची पद्धत आहे. कारण माणसाला आपल्या पलीकडचं काय ते कळत नाही. त्यामुळं आपण हीच परमेश्वराची निर्मिती. तर जनी, ह्या जनांमध्येच जनार्दन बघायचा असं मी ऐकतो, असं ते म्हणतात. आता साधनेच्या सुरुवातीच्या काळातला अभंग आहे तुकारामांचा. जनी जनार्दन ऐकतो हे मात, कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा. आम्ही ऐकतोय, श्रद्धा ठेवली आहे, पण माणसांमध्ये देव कसा बघायचा हे काय मला कळत नाही. अगदी सुरुवातीच्या काळातला अभंग आहे. जन्म जरा मरण, कवण भोगी भोग, व्याधी नाना रोग सुख दुःखे. ते ज्यांनी जनार्दन बघायचं. पण मी जनांकडे बघितलं की काय मला दिव्य काय दिसतच नाही. जन्म आहे,
म्हातारपण आहे, मरण आहे, भोग भोगतायत, विवळतायत सगळे. त्यांना अनेक प्रकारच्या व्याधी होत आहेत, सुख तर होते आणि दुःख तर होते, असे एकदम काही फार काही चांगलं वाटत नाही जनांकडे बघून. ह्या जनांमध्ये मी जनार्दन बघायचा कसा, हे काय मला कळत नाही. असं तुकाराम स्पष्ट लिहिणारे आहेत. जन्म जरा मरण कवण भोगी भोग, व्याधी नाना रोग सुख दुःखे, पाप पुण्ये शुद्धाशुद्ध आचरणे. ही माणसं पापांचं पुण्यानं ग्रासून गेलेली आहेत, माझ्या हातनं पाप झालं म्हणून घाबरतायत, नवस फेडतायत, पुण्य करायच्या मागे लागली आहेत. काय देव असा असतोय म्हणले, देव काय देव ही माणसं बघून काय मला काय देव यांच्यात आहे असं काय वाटत नाही. पाप पुण्ये शुद्धाशुद्ध आचरणे, ही कोणा कारणे कवणे केली. हे असं प्रश्नच पडलेला नाही, कोण करायला मग हे जर जनार्दन करत असेल तर कोणासाठी जनार्दन हे करायला लागलंय सामान्य माणसाच्या रूपानं. आम्हा मरण नाश, आम्ही मरून जातोय रे परमेश्वरा, आमच्यामध्ये कसंच बघायचं तुला, तू तर अविनाश आहे. आम्हा मरण नाश, तू तव अविनाश, कैसा हा विश्वास साच मानो. मरणाऱ्यांच्या मध्ये तुला बघायचं, अमर तत्वाला बघायचं, काय मला काय 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 युक्ती पटत नाही त्यातली, असं सरळ तुकाराम म्हणतात. आणि म्हणतात, तुका म्हणे तूची निवडी हा गुढार. हा गुढार म्हणजे हे गुढ आहे, हे तूच मला काय ते निवडून दाखव, मला काय कळत नाही. मरते माणसामध्ये अमर परमेश्वराचं तत्व बघायचं कसं, हे काही मला कळत नाही. त्यामुळे ह्याचं उत्तरच तुकारामाने दिलेलं नाही. तुका म्हणे तूची निवडी हा गुढार, दाखवी साचार तेची मज. हे गुढ उकलून तूच मला काय ते दाखव, हे गुढ काय उकललेलं आहे. आणि नंतर तुकारामांना हे गुळ उकलल्याचे अनेक पुरावे तुम्हाला पुढच्या अभंगांमध्ये दिसतात, की जे अशाश्वत आहे त्याच्यातच शाश्वताच्या पटावरच अशाश्वताच्या घटना चालू आहेत, हे तुकारामांना नंतर कळलं. अशाश्वत म्हणजे वेगळं आहे आणि शाश्वत म्हणजे वेगळं आहे असं नाही आहे. आपण एखादा सिनेमा बघतो, त्याच्यावर चित्र चलचित्र म्हणतो आपण त्याला, पण ते चित्र ज्या पडद्यावर उमटत असतं तो पडदा स्थिरच असतोय की, त्या पडद्याचा काही भाग हलतोय आपल्याला असं वाटतं, पण पडदा स्थिरच आहे. तर तो स्थिर पडदा म्हणजे पांडुरंग आहे. आणि अस्थिर चलचित्र ज्याला म्हणायचं, ते चलचित्र म्हणजे हा जन आहे. जनी जनार्दन बघायचं म्हणजे काय, जे अशाश्वत आहे त्याच्या मागचं शाश्वत बघायचं, असा गूढ अर्थ आहे. हा गूढ अर्थ तुकारामांना स्वतःच्या साधनेतून नंतर हळूहळू कळत गेला, आणि हे पुढच्या अभंगांमध्ये तुम्हाला दिसतील. तिसरा अभंग घेऊया. यामध्ये हा परत भक्तांना द्यायचा दिलासा आहे. स्वतःलाही तो दिलासा दिला आणि सर्व भक्तांना दिलासा दिलेला आहे, की तुमच्या लौकिक चिंता आहेत. माझं आता हे मुलीचं एक लग्न होते, मग मी पांडुरंगाकडे बघतो, माझं एक घराचं एक कर्ज झालं की पांडुरंगाकडे बघतो. हे जे आहे पोस्टपोनिंग, सारखं पुढे पुढे तसं करू नका. असं साधनेमध्ये एकदा रत तुम्ही झालात, तर तुम्हाला जेवढं काही किमान आवश्यक आहे त्याची काळजी देव घेईल. असं खरं तर खऱ्या भक्तीमध्ये असं लालूच दाखवणं असत नाही. आणि पांडुरंग काळजी घेणारा असं म्हणत, कारण ते मग भक्त असतात, ते म्हणतात आता आम्ही सगळं जप बीप करायला लागलो तरी काय आमचं संकट काय जाईना. म्हणजे ते ताबडतोब ते म्हणतायत पांडुरंग तुमची काळजी घेतो. तर आता त्यातूनही संकट आली तर त्या संकटामध्ये पांडुरंगाचा संकेत काय बघायला पाहिजे, त्यासाठी श्रद्धा पाहिजे, संशय नको. तर असे फार कमी आहेत अभंग तुकारामांचे, पण तरी सभोवतालच्या जनतेला अधिकार तैसा करू उपदेश असल्यामुळे त्यांना तसं सांगायला लागतं. पण तो कसा त्यांनी दिलाय बघा. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. अहो भक्तांना धीर धरायलाच पाहिजे. सगळे कुटुंबातले वर खाली सगळं होत असताना पांडुरंगाचं स्मरण करायला पाहिजे. त्यामुळे भक्ताचा जो धीर असतो त्याचं कारण असं आहे, की पांडुरंगच त्याला नारायण सहाय्य होतो ना. तुमचं जे काय प्रश्न आहे तो पांडुरंग सोडवतो, तुम्ही श्रद्धा बाळगा. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण, नेदी होऊ सीण वाहो चिंता दासांसी. दासांच्या सगळ्या चिंता तो वाहून नेतो. तुम्ही काय काळजी करा, तुम्ही त्याचे दास आधी व्हा फक्त. असं असं तुकाराम सांगतात. सुखे करावे कीर्तन, हर्षे गावे हरीचे गुण. तुम्ही कीर्तन करा, त्याचं गुणगान करा. वारी सुदर्शन आपणची कळी काळ. पांडुरंगाच्या हातात नाही आहे, पण विष्णूच्या हातामध्ये जे सुदर्शन आहे, ते सुदर्शन वारी वारी सुदर्शन आपणची कळी काळ. मृत्यूचा सुद्धा घात करेल असं सुदर्शन त्या विष्णूच्या बोटामध्ये आहे, हा हातामध्ये आहे. तुम्ही कशाला काळजी करताय, प्रत्यक्ष मृत्यूची सुद्धा काळजी करू नका आणि फक्त विठ्ठलाचं नाव घ्या. मग दृष्टांत कसं देतात बघा. जीवनेची माता बाळा जडभारी होता. पोराची वेदना जर बघायला लागल्या तर आईला एवढं बघवत नाही
की ती माझा जीव गेला देवा तरी चालेल, माझा जीव घे, पण माझ्या बाळाला वेदनांमधनं बाहेर काढ, असं आई म्हणते, असं दाखलं जातं तुकाराम. आणि तुकाराम म्हणतात, अहो साधी आई, साध्या बाळाची साधी आई ती जीव द्यायला तयार होते, तर तो सगळ्यांचा बाप आणि आई आहे, तो काय करणार नाही आपल्यासाठी, असं तुकारामांचा दृष्टांत आहे. जीवनेची माता बाळा जडभारी होता, तो तो नव्हे दाता प्राकृता या सारिखा. हे अहो, ही प्राकृत आई आहे, म्हणजे प्राकृत आई म्हणजे अशी गावठी आई आहे. आता ते तर परमेश्वर, तो परमेश्वराला काय कमी आहे, ही गावठी आई आहे हाडामांसाची, ती एवढी काळजी करते बाळाची. आपल्या सगळ्यांना जन्म दिलेला, सृष्टीला जन्म दिलेला सृष्टी करताय, तो किती काळजी करेल. त्या बाळाचा कसा आईवर विश्वास आहे, तसाच तुमचा विश्वास तुमच्या आईवर पाहिजे, वडिलांवर पाहिजे, म्हणजे पांडुरंगावर पाहिजे, किंवा तुम्हाला काही कमी पडणार नाही. हे तो माझ्या अनुभवा आले जीवे, हा माझा अनुभव आहे, माझ्या जीवाचा अनुभव म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. तुका म्हणे सत्य व्हावे, आहाच नये कारणा. आहाच म्हणजे व्यर्थ व्हाय, काहीतरी निरुपयोगी काहीतरी शंकेमध्ये पडू नका, हे सत्य माझ्याकडनं घ्या आणि असे चालायला लागा, असं तुकारामांचा आपल्याला आदेश आहे. काही काळजी करू नका, पांडुरंगाचंच नाव घ्या, आणि पांडुरंग करेल ते गोड मानून घ्या आणि पुढं चाला. असं असं असा असा हा तुकारामांचा संदेश आहे. साधनाच्या मार्गावरचे हे सगळे अभंग आहे. आता पुढचा अभंग हा पण गाजलेला अभंग आहे. काही जणांना तुमच्यातले माहीत असेल, पण हा भक्ती मार्गावरचा संत आहे ना, त्याचं वीर म्हणून वर्णन केलं तुकारामांनी. आणि हे वीर म्हणून वर्णन करायचं परंपरा ही अगदी वीरशैव समाजातनं आलेली आहे. की ते भक्त आहेत, त्या भक्तांच्या हातात तलवार असलेले ते वीरशैव आहेत. त्या मंदिराच्या रक्षणासाठी वगैरे त्याने तलवारी हातात घेतलेली. तर ते वीर भक्त हे वीर असणे ही कल्पना ही शैव संप्रदायातनं आली त्या काळामध्ये, 12व्या शतकात वगैरे, तेव्हा तो झाला संप्रदायाचा उगम त्या काळात. त्यामुळे तो वीर हा हा संकल्पना इथे ती बरोबर तुकारामांनी त्या काळातली वापरलेली आहे, आणि ती अगदी नामदेवांच्याकडनं घेतलेली आहे. हा वीरचा उच्चार नामदेवांच्या मध्ये पण आहे. वीर विठ्ठलाचे गाढे. हो, आम्ही हे भक्त आहोत ना, ते विठ्ठलाचे वीर आहोत, साधी गोष्ट नाही. आम्ही 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 वीर आहोत. आम्ही खरं धनुष्यबाण, भाले, कुराडी असले काही घेत नाही हातामध्ये. वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे. आम्ही असे वीर आहोत की साक्षात यम आम्हाला येऊन नमस्कार करतो, यम घाबरतोय आम्हाला, बाकी जगाचं आम्ही कशाला परवा करायची. आम्ही विठ्ठलाचे असे वीर आहोत की कळी काळ सुद्धा आमच्या पाया पडतो येऊन. वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे, करीती घोष जय जयकार. आम्ही आम्ही घोष करतो, आम्ही विठ्ठलाचे वीर आहे ना, जय जयकार घोष करतो. तुम्ही हर हर महादेव म्हणता, आम्ही श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, आम्ही जय जय राम कृष्ण हरी म्हणतो. करीती घोष जय जयकार. आणि असा घोष केला की काय होतं, जळती दोषांचे डोंगर. आमच्यातल्या दोषांचे डोंगरच्या डोंगर, अपराधांचे डोंगरच्या डोंगर जळून खाक होतात त्या 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 नामाच्या गजरामध्ये. असं सामर्थ्य आम्हाला आमच्या नामामध्ये आहे, म्हणून आम्ही वीर विठ्ठलाचे आहोत. क्षमा दया शांती, बाण अभंग हे हाती. हा, हे बाण आहे, बाण अभंग आहेत म्हणजे काय, न तुटणारे बाण आमच्या हातात आहेत, कशानंच वाकणारे आणि कशानंच न तुटणारे असे असे बाण आहेत. आणि त्या बाणांचे नावं काय आहेत, क्षमेचा बाण आहे आमच्याकडे, आमच्याकडे दयेचा बाण आहे, आमच्याकडे शांतीचा बाण आहे. क्षमा दया शांती हीच आमची अस्त्र आहेत. क्षमा दया शांती, बाण अभंग हे हाती. आमच्या हातात हे बाण घेऊन आम्ही लढतो. आणि लढतो कोणाबरोबर लढतो, सर्व पद्धतीच्या अन्यायाविरुद्ध लढतो, आमच्या स्वतःच्या अभिमानाविरुद्ध लढतो, आमच्यातल्या दांभिकपणाच्या विरोधात लढतो, आणि सारखं पांडुरंगाच्या प्रेमाच्या आड जे येईल त्या सगळ्या गोष्टीशी लढतो, विकारांशी लढतो. तुका म्हणे बळी. बळी म्हणजे व्हिक्टीम असा अर्थ नाही आहे खरं, आत्ताच्या मराठीत बळी हा बळी गेलेला असा असं समजतात, पण हा संत वाङ्मयामध्ये बळीचा अर्थ बळीवंत असाच आहे. तुका म्हणे बळी, बळी म्हणजे ते स्ट्रॉंग आहे. तुका म्हणे बळी, तेची एक भूमंडळी. खरे खरे बळवान कोण असतील तर हातात हातात कुऱ्हाडी घेतलेले आणि बंदुका घेतलेले खरे बळवान नाही आहेत. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे आणि ज्यांच्या हातामध्ये शांतीचं, दयेचं आणि क्षमेचं साधन आहे, बाण आहेत, ते खरे बळवंत आहेत, असं सांगितलेलं आहे. ह्याला फार मोठा अर्थ आहे. नंतर वेळ मिळेल तेव्हा तो आपण जरूर बघूया. अजून एखाद दुसरा अभंग होईल असं वाटतं. आता आता परत आपल्याला थोडा उपदेश आहे, तुकाराम बुवांच्याकडनं ऐकूया. का रे दास होसी संसाराचा खरं. खरं म्हणजे गाढव.
संसाराचा भार पाठीवर घेऊन जगणारा असा दास का बरं होतोस? का रे दास होसी संसाराचा खरं, दुःखाचे डोंगर भोगावया. हे असं संसाराचं ओझं पाठीवर घेऊन कुठे जाणार? तू दुःखाच्या दरीमध्येच जाणार आहेस. असं काही करू नको, त्याच्यापेक्षा नामाचं गजर कर असं सांगतात. मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी. ते म्हणतात मिष्टान्नाची गोडी इथं जिभेच्या आगरी असते, तिथं त्यांना चवीचं पूर्ण ज्ञान कसं होतं बघा त्या समाजात. चव कुठं होते, टेस्ट कुठं असते, टेस्ट बड्स ते माहीत होतं त्या समाजाला. मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी, मसक भरल्यावरी स्वाद नेणे. पोट जेव्हा पूर्ण भरतं तेव्हा त्या गोडीचं काही कौतुक वाटत नाही, असं असं तुकाराम सांग. आणिकही भोग, आणि का इंद्रियांचे, इंद्रियांची तृप्ती झाली की त्या चवीचा पूर्ण बोजा वाचतो, काही त्याची चव राहत नाही. अशा अशा चवी मागं कशाला जातो रे, असं ते म्हणतात. क्षणिक चव चव असते, पोट भरलं की काही वाटत नाही, पोट रिकामं झालं की परत एकदा चव निर्माण होते. असं सगळं खेळ आहे, तुमचं माकड बनवतात तुमच्या सगळ्या भुका तुम्हाला. कशाला त्याच्या मागं लागतो संसार संसार म्हणून. आणिकही भोग, आणि का इंद्रियांचे, नाही ऐसे साचे जवळ काही. रूप दृष्टी धाय, पाहता पाहता न घडे सर्वथा, आणि तृष्णा. काय तुम्ही रूपानं दृष्टी नसते, ज्या काही तुमच्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तात्पुरत्या पूर्ण होतात, तात्पुरतं बरं वाटतं, नंतर परत जाग्या होतात. काही तुमचं माकड बनून जातं, तुम्ही संसाराचा भार आणि ह्या विकारांचा भार घेऊन तुम्ही दुःखाच्याच खाईत जाणार. याच्यापेक्षा पांडुरंगाचं नाव घ्या. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, आणि किती आतून बोललेत बघा आपल्याला ते. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी करीतोसी. कशाला नाशिवंताच्या मागं तू लागलास? तू अशाश्वताच्या मागं लागलास की शाश्वतापासून तुझी तूट झालीच असं समजा. ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असल्यासारखे आहेत, एक तर हे नाही तर ते, असंच तुम्हाला मिळणार. त्यामुळे तुम्ही अशाश्वताच्या मागं चवीनं लागला एकदा की शाश्वत तुमच्यापासून दूर गेलंच, हे माझ्याकडनं लिहूनच घ्या. त्यामुळे आज अशाश्वत करतो, उद्या शाश्वत करतो, असं उद्या नाही म्हणले अध्यात्मामध्ये, आत्ताच. आत्ता आणि आजच ते करायला पाहिजे. रामदासांची फार एक सुंदर ओळ आहे की दासबोधामध्ये म्हणतात की येच क्षणी मोरोन जाशी, तरी रघुनाथासी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. असं त्यांनी दासबोधामध्ये म्हणलेलं आहे. आत्ताच तुझा प्राण गेला तर संपला, रघुनाथ कुठला तुला गाठ पडतोय, तुझ्या सगळ्या वासनांसकट तू मरणार. माझं माझं म्हणत बसू नकोस, आत्ताच तू रघुरायाचं रघुरायाचं असं तरी म्हण किमान. त्याचं नाव घ्यायला सुरू कर आत्ताच्या आत्ता, कारण मृत्यू कधी येऊन तुला गाठेल काही सांगता येत नाही. असं दासबोधामध्ये एक अर्जन्सीचा जो सेन्स आमच्या रामदासांनी जो दिलेला आहे तो फार वेगळ्या शैलीतला आहे. आपण तो नंतर वेळ घेईल तर रामदासांचा आपण बघूच. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी करीतोसी. काय नाशिवंत काहीतरी मिळवायसाठी देवाला सोडून देतोस, काय मूर्खपणा करायला लागलायस तू, असं आपल्याबद्दलच्या कळवळ्यानं त्यांनी म्हटलंय. हा, एक शेवटचा अभंग घेऊया आणि थांबूया. तर आपल्याला परत एकदा साधनेच्या काळातला आपला जो भक्त आहे त्या भक्ताला उद्देश केला आहे तुकारामांनी. बैसो आणि निश्चळ करी त्याचे ध्यान. निश्चळ बैस, काय पळापळ करू नको, शांत बैस एका ठिकाणी आणि त्याचं ध्यान कर पांडुरंगाचं. बैसो आणि निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. देईल तुला, तुला पाहिजे तेवढं अन्न वस्त्र दान तो करेल, तू काय काळजी करू नको. तू एका ठिकाणी बैस आणि त्याचं ध्यान कर, त्याचं स्मरण कर. काय आम्हा करणे अधिक साचुनी, देव झाला ऋणी पुरविता. आता तुम्हाला तुम्हाला कशाला जास्त साचवताय तुम्ही, काही अक्युमुलेशनच्या मागे लागू नका. ह्याचा संचय कर, त्याचा संचय कर, करायचं कारण नाही. पांडुरंग भरपूर तुम्हाला देणार आहे. दयाळ मयाळ जाणे कळवळा. तो दयाळू आहे, मायाळू आहे, कळवळा जाणतो, तुमच्याबद्दल पूर्ण करुणा असलेला असा पांडुरंग आहे. शरणागता लळा राखो जाणे. जर त्याला जे शरण आले त्यांचं सगळं कल्याण आणि क्षेम वाहणारा असा माझा पांडुरंग आहे. कशाला काळजी करता, हा माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही आधी पांडुरंगाच्या शरण या पूर्ण, आणि सगळी चिंता त्याच्यावर सोडा, तो करेल. न लगे मागणे सांगणे तयासी. त्याला काहीतरी त्याला सांगतो मी, त्याला मागतो मी, असं काही नाही. आता हल्ली अगदी गाजलेल्या नट्या, नट, ह्यांचे काही काही असे स्वामींबद्दलच्या रील्स येतात फेसबुकवर की मी स्वामींशी कसा हट्ट धरून बसले, रात्रभर मी स्वामी समर्थांशी भांडत बसले, मग माझं काम झालं. आणि त्यांना मी शेवटी धमकी दिली की उद्यापासून मी निरंजनच लावणार नाही तुमच्यासमोर. मग स्वामींनी ऐकलं
आणि मग माझं त्या फिल्ममध्ये सिलेक्शन झालं. अशा अशा मूर्ख रील्स असतात फेसबुकवर. आणि मोठ्या सेलिब्रिटीज आहेत, असे त्यांची नावं मी घेत नाही. मोठी मोठी माणसं आहेत आणि स्वामींचं नाव घेतात आणि अतिशय हेणकस असं काहीतरी पदरात पडलं स्वामींशी भांडून अशी आपल्याला गोष्ट सांगतात. आणि मग ते सेलिब्रिटी असल्यामुळे त्या गोष्टी फेसबुकवर येतात आणि मग सगळीकडे अंधश्रद्धा पसरत राहते. न लगे मागणे सांगणे तयासी, नाणे जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची. ज्याची इच्छा आहे तसं तो पुरवत जातो पांडुरंग. तुम्ही त्याच्यावर फक्त भार सोडून द्या. तुका म्हणे लेई अलंकार अंगी. त्यांनी असं म्हटलंय, विठोबा हाच अलंकार आहे, दुसऱ्या अलंकाराची गरजच नाही. त्याचं नाम आहे ना, त्याच्या मुद्रा आहेत, ह्या तुमच्या अंगावर चढवा फक्त, की तुम्हीच विठ्ठल होऊन जाल. तुका म्हणे लेई अलंकार अंगी, विठ्ठल हा जगी तूची होसी. काय मोठी मोठी स्टेप सांगितली. तुम्ही फक्त विठ्ठलाचं चिंतन करा आणि तुम्हीच विठ्ठल होऊन जाल. सुरुवातीला विठ्ठल तुमच्या सगळ्या आशा पुरवेल, ज्या काही तुम्हाला आवश्यक आहेत भक्ताला त्या पुरवेल, आणि शेवटी तुम्हालाच विठ्ठल करून टाकेल. असं हे नाम आहे. ह्या नामाच्या मागं लागाल का काय तर तात्पुरतं काहीतरी त्याच्या त्या सुखाच्या मागं लागाल, असं तुकाराम आपल्याला सांगतात. तुका म्हणे लेई अलंकार अंगी, विठ्ठल हा जगी तूची होसी. तूच विठ्ठल होशील. असं दुसऱ्या कोणत्याही तुम्हाला धर्मामध्ये संप्रदायामध्ये असं आश्वासन दिलेलं नाही. विठ्ठलाचं नाव घ्या आणि विठ्ठलच होऊन जा, असं असं आश्वासन फक्त आमच्या भक्तिमार्गात महाराष्ट्राच्या तुकोबांनी दिलंय. तिथं आता थांबूया आपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.